आता जर बघितलं आपण सहकारी क्षेत्राबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे. आता सहकारी क्षेत्रामध्ये काय आहे, एकूण सहकारी क्षेत्र जर बघितलं तर 5,329 हे आहे. त्यानंतर प्राथमिक कृषी संस्था हे जर बघितलं तर 582 हे एवढं नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं सहकारी दूध संस्था म्हणजे 220 सहकारी दूध संस्था आहेत. हे परिपूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे कारण काय हे खूप आवश्यक आहे आणि हे येणारच प्रश्न. त्यानंतर वीजबद्दल आपण माहिती घेऊया. विद्युतीकरण झालेले गाव म्हणजेच 1800 65 हे एवढं विद्युतीकरण झालेले आहेत. आणि त्यानंतर वीज पुरवठा केलेले कृषी पंप हे जर बघितलं तर हे 76,000 कृषी पंप हे करण्यात आलं आहे. तर मित्रांनो याच पद्धतीचं सर्व तुम्ही ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करता त्या वेळेस हे तुम्हाला जे आवश्यक गोष्ट आहे, हेच मी तुमच्यापुढे मांडत आहे. आणि यामध्ये तुम्ही कृषी एकूण क्षेत्र हे तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. नागपूर जिल्ह्याबद्दल आपण सविस्तर पूर्ण माहिती देत आहोत टप्प्याटप्प्याने. तर हे पूर्ण तुम्ही लिहून बी काढू शकता आणि हे तुम्ही लक्षामध्ये बी तुम्ही ठेवू शकता. कारण जेणेकरून याचा तुम्हाला अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये भरती देत आहात. आता बघूया आपण वाहतूक व दळणवळण. कारण वाहतूक दळणवळणबद्दल तुम्हाला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. कारण वाहतूक दळणवळणमध्ये सुद्धा तुम्हाला एक प्रकारचं जसं रेल्वे मार्गाची एकूण लांबी हे काय आहे, याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये मी परिपूर्ण तुम्हाला प्रत्येक माहिती देणार आहोत. व्हिडिओसोबत बनवून राहा.